गुड मॉर्निंग फ्रेंड्स. पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनच्या 4 फीट मेथडच्या एक्झाम्पल कडे वळत आहे आपण आता. आणि आपला लेक्चर नंबर सुरू आहे 25 नंबरचा. लास्ट लेक्चर मध्ये आपण 4 फीट मेथड डिस्कस केली होती. आज त्यावरील एक्झाम्पल्स घेणार आहे. Example 27 on page number 609. Solve px plus qy which is equal to p into q. Solution. The given equation is px plus qy which is equal to pq. याला आपल्याला डिनोट करायचं आहे. Let f of x, y, z, p, q which is equal to px plus qy minus pq which is equal to 0 आणि हे इक्वेशन नंबर 1 असेल. किंवा यालाही तुम्ही इक्वेशन नंबर 1 म्हणालात तर काहीही फरक पडणार नाही. आता 4 फीट ऑक्झिलरी इक्वेशन जे आहे ते आहे dx upon minus f plus suffix p is equal to dy upon minus f plus suffix q which is equal to dz upon minus p f plus suffix p minus q f plus suffix q which is equal to dp upon f plus suffix x plus p f plus suffix z which is equal to dq upon f plus suffix y plus q f plus suffix z which is equal to d phi upon 0. या x y z p q मध्ये आपण जे डिनोट केलेलं आहे याच्यावरून या सर्व टर्मची आपल्याला व्हॅल्यूज डिफरन्शिएट केलं तर मिळते. उदाहरणार्थ या इक्वेशन 1 ला आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करावं लागेल, y करावं लागेल, z करावं लागेल, p करावं लागेल, q करावं लागेल आणि या सर्व व्हॅल्यूज आपल्याला मिळवाव्या लागतील. तर मित्रहो, डेल्टा f अपॉन डेल्टा x ला सिंपली तुम्ही f ला सफिक्स x लिहू शकता. आता याच्या पुढे तुम्ही डेल्टा f अपॉन डेल्टा x लिहिलं काय आणि f ला सफिक्स x लिहिलं काय, बोथ आर सेम. काय होईल मग? डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x केलं तर इथं मिळेल तुम्हाला p, बाकीच्या टर्म्स 0 होऊन जातील. डेल्टा f अपॉन डेल्टा y which is equal to f ला सफिक्स y काय मिळेल आपल्याला, which is equal to q, बाकीच्या टर्म 0 होऊन जातील. डेल्टा f अपॉन डेल्टा z is equal to f ला सफिक्स z which is equal to 0. Why? Because in our given equation there is no z. That means what? It means z is absent. Delta f upon delta p which is equal to f plus suffix p which is equal to x minus q. Delta f upon delta q is equal to f plus suffix q which is equal to y minus p. Hence, Charpit's equations are dx upon minus f plus suffix p which is equal to dy upon minus f plus suffix q which is equal to dz upon minus p f plus suffix p minus q f plus suffix q which is equal to dp upon f plus suffix x plus p f plus suffix z which is equal to dq upon f plus suffix y plus q f plus suffix z which is equal to d phi upon 0. मित्र हो, जर हे 4 फीट ऑक्झिलरी इक्वेशन तुमच्या लक्षात नाही राहिलं तर आपण प्रॉब्लेम याच्या पुढे जाणारच नाही. म्हणून जे फॉर्म्युले आहेत, जे इक्वेशन्स आहेत, जे महत्त्वाच्या टर्म्स आहेत ते आपल्याला माइंडमध्ये ठेवणं गरजेचं आहे. त्याचं नेहमी रिकॉल करणं गरजेचं आहे, लिहून बघणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच ते आपल्या स्मरणात राहील. मग हेच dx अपॉन f प्लस सफिक्स p ची व्हॅल्यू आहे मायनस इन ब्रॅकेट x मायनस q, मायनस ऑलरेडी आहे इथे, x मायनस q which is equal to dy upon minus in bracket y minus p which is equal to dz upon minus in bracket minus p in bracket x minus q in bracket y minus p which is equal to dp upon p which is equal to dq upon q which is equal to d phi upon 0. आता आपल्याला लॅग्रेंजेस इक्वेशन सोडवण्याचा सराव झालेला आहे आणि आपण तिथं काय करत होतो हो,
तिथं सिंपल रेशो कन्सिडर करून आपण इंटेग्रल कर्व्ह मिळवत होतो. इथे सुद्धा आपल्याला सिंपल रेशो कन्सिडर करून पी आणि क्यूची व्हॅल्यूज मिळवायची आहे. मग या थ्रूआउट रेशोजमध्ये सगळ्यात सोपे रेशो जर कोणते वाटत असेल तर ते आहे डीपी अपॉन पी इज इक्वल टू डी क्यू अपॉन क्यू. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, हे दोन रेशो कन्सिडर करावं लागेल, चूज करावं लागेल आणि त्याला सॉल्व करून पी किंवा क्यूची व्हॅल्यू मिळवावं लागेल. सो वी हॅव टू चूज द सिम्पलेस्ट इंटेग्रल इन्व्हॉल्विंग पी अँड क्यू. सोबतच आपल्याला असे रेशो चूज करायचे आहे ज्याच्यामध्ये पी आणि क्यू असलं पाहिजे. मग dp upon p which is equal to dq upon q. Integrating comma we get log p which is equal to log q plus log a. Constant of integration आपण काय घेतलं इथे log a which is equal to log q into a, because you know that log a plus log b which is equal to, with the help of indices rule, log ab. आणि म्हणून p is equal to qa ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला. जर पी ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली असेल तर ही पी ची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये सबस्टिट्यूट करून क्यू ची बी व्हॅल्यू मिळवू शकतो. म्हणून पुटिंग व्हॅल्यूज ऑफ पी इन 1 कॉमा वी गेट. आता पी ची व्हॅल्यू क्यू ए एक्स प्लस क्यू वाय विच इज इक्वल टू क्यू ए इंटू क्यू. याच्यातला एक क्यू कॅन्सल होऊन जाईल आणि ax प्लस वाय विच इज इक्वल टू ए क्यू, म्हणजे राईट हँड साईडला बी क्यू ची टर्म आहे, लेफ्टला बी क्यू ची टर्म आहे. एक क्यू कॅन्सल होऊन इथं काय शिल्लक राहते ax प्लस वाय विच इज इक्वल टू ए क्यू. आणि अशा तऱ्हेनं क्यू ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल ax प्लस वाय अपॉन ए. परंतु पी ची व्हॅल्यू किती आहे, क्यू इंटू ए आहे. मग ही क्यू ची व्हॅल्यू जर या पीच्या पी इज इक्वल टू क्यू ए मध्ये सबस्टिट्यूट केलं तर ए ए कॅन्सल होऊन पी तुम्हाला मिळेल ax प्लस वाय. म्हणजे पी मिळाला ax प्लस वाय आणि क्यू मिळाला ax प्लस वाय डिवायडेड बाय ए. आता ह्या दोन व्हॅल्यूज पी अँड क्यूच्या आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे. आपली थेरी काय म्हणते की these values of p and q are substituted in equation dz is equal to p dx plus q dy. मग dz is equal to p dx plus q dy मध्ये जर आपण ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली which is equal to ax plus y into dx plus ax plus y upon a into dy. a न जर दोन्ही साइडला मल्टिप्लाय केलं तर a dz which is equal to काय येईल, a in bracket ax plus y into dx plus ax plus y into dy. आणि त्याच्यातून जर तुम्ही ax plus y कॉमन काढलं तर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a dx plus dy असं राहील. आता मित्रहो, जर या टर्म कडे तुम्ही बारकाईनं बघितलं तर तुम्हाला सहज त्याचं इंटिग्रेशन करता येते. कसं हो, जर t इज इक्वल टू ax प्लस वाय सबस्टिट्यूट केलं तर dt इज इक्वल टू किती येते, a dx प्लस dy. ओके, मग हे काय होईल, t dt होईल. इंटिग्रेटिंग जर केलं तर काय होईल, t स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस सम कॉन्स्टंट. आणि मग t ची व्हॅल्यू काय आहे, ax प्लस वाय त्याचा वर्ग डिवायडेड बाय 2 प्लस सम कॉन्स्टंट. तर तेच आपल्याला आता याचं इंटिग्रेशन करायचं आहे. इंटिग्रेटिंग कॉमा वी गेट az which is equal to ax plus y ब्रॅकेट ला स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस b. हे झालं आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल 28 ऑन पेज नंबर 610. काय आहे हो दुसरा एक्झाम्पल, सॉल्व p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर इन ब्रॅकेटच्या बाहेर y which is equal to qz. सोल्युशन, द गिवन इक्वेशन इज, आपण हे एरो दाखवलेलं आहे पण हे तुम्हाला लिहायचं आहे, p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेटच्या बाहेर y which is equal to qz आणि त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणालो. लेट f of x y z p q, म्हणजे अर्थात f of x, y, z, p, q
विच इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेटच्या बाहेर वाय मायनस क्यू झेड विच इज इक्वल टू 0. याला आता आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय झेड पी क्यू. तर एक्स ची टर्म इथं प्रेझेंट नाही आहे, त्याच्यामुळे एफ ला सफिक्स एक्स 0 येईल, एफ ला सफिक्स वाय पी चा वर्ग प्लस क्यू चा वर्ग होईल, एफ ला सफिक्स झेड मायनस क्यू येईल, एफ ला सफिक्स पी 2p वाय, एफ ला सफिक्स क्यू 2q वाय आणि मायनस झेड. हे झालं डिफरन्शिएशन. आपल्याला चारपीट ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये ज्या ज्या टर्मची गरज आहे ते सगळं फाइंड आउट केलं. हेन्स चारपीट्स इक्वेशन्स आर dx अपॉन मायनस एफ ला सफिक्स p which is equal to dy upon minus f plus suffix q which is equal to dz upon minus p f plus suffix p minus q f plus suffix q which is equal to dp upon f plus suffix x plus p f plus suffix z which is equal to dq upon f plus suffix y plus q f plus suffix z which is equal to d phi upon 0. ही टर्म शेवटचं हे रेशो लिहिलं नाही तरी चालतं. आता या सगळ्याच्या व्हॅल्यूज आपण ऑलरेडी काढलेल्या आहेत, ते इथं सबस्टिट्यूट करायचं. dx अपॉन मायनस 2py विच इज इक्वल टू dy अपॉन मायनस 2qy आणि मायनस मायनस प्लस हे झेड येईल. मायनस एफ प्लस सफिक्स क्यू काय आहे हो, 2qy मायनस झेड आहे, मायनस न मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस 2qy प्लस झेड. सो विच इज इक्वल टू dz अपॉन काय आहे मायनस पी एफ प्लस सफिक्स पी ची व्हॅल्यू 2py मायनस क्यू एफ प्लस सफिक्स क्यू ची व्हॅल्यू 2qy मायनस झेड विच इज इक्वल टू dp अपॉन मायनस pq. एफ प्लस सफिक्स वाय काय होईल, एफ प्लस सफिक्स एक्स 0 आहे प्लस पी आणि एफ प्लस सफिक्स झेड काय आहे, एफ प्लस सफिक्स झेड आहे मायनस क्यू म्हणून मायनस पी क्यू विच इज इक्वल टू डी क्यू अपॉन एफ प्लस सफिक्स वाय पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर, त्याच्यानंतर प्लस क्यू एफ प्लस सफिक्स झेड मायनस क्यू, क्यू इंटू मायनस क्यू चा वर्ग विच इज इक्वल टू डी फाय अपॉन 0. तर आता याच्यामध्ये आपल्याला सिंपलेस्ट रेशो चूज करायचा आहे जेणेकरून पी आणि क्यू च्या व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या पाहिजे. आणि या दोन रेशोकडे जर बघितलं तर हे क्यू स्क्वेअर कॅन्सल होते, डी क्यू अपॉन पी स्क्वेअर डीपी अपॉन मायनस पी क्यू हे सगळ्यात सिंपलेस्ट रेशो आहे. सो वी हॅव टू चूज द सिंपलेस्ट इंटेग्रल इन्व्हॉल्विंग पी अँड क्यू. हेन्स डीपी अपॉन मायनस पी क्यू which is equal to dq upon p square. This implies dp upon minus q which is equal to dq upon p cross multiplication जर केलं तर p dp plus q dq is equal to 0. Integrating comma we get p square divided by 2 plus q square divided by 2 which is equal to a square divided by 2. Constant of integration घेत असताना साम्यता राहावं म्हणून हे डिवायडेड बाय 2 घेतलं. ए स्क्वेअर घेतलं तरी चालते, परंतु ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2 घेतलं तर हे 2 सगळे कटतात आणि दिस इम्प्लाइज पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर विच इज इक्वल टू ए स्क्वेअर. हे मिळाली आपल्याला पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. पुटिंग फॉर पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर इन इक्वेशन 1 कॉमा वी गेट काय येईल इथे ए स्क्वेअर वाय विच इज इक्वल टू क्यू झेड. याच्यावरून तुम्ही क्यू ची व्हॅल्यू काय मिळवू शकता हो, ए चा वर्ग वाय अपॉन झेड. अँड आता याच्यामध्ये ते ठेवायचं क्यू ची व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवायचं पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर. पी स्क्वेअर प्लस क्यू चा वर्ग काय येईल, ए ला घात 4 इंटू वाय चा वर्ग अपॉन झेड चा वर्ग, ए ला घात 4 इंटू वाय चा वर्ग अपॉन झेड चा वर्ग विच इज इक्वल टू ए चा वर्ग. दिस इम्प्लाइज पी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस ए रेस टू 4 वाय चा वर्ग अपॉन झेड चा वर्ग. मग पी स्क्वेअर इज इक्वल टू काय केलं आपण ए स्क्वेअर, तर याच्यातून कॉमन निघते पण डिनॉमिनेटर
झेड स्क्वेअर याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बी आपण कॉमन काढू शकतो, आधी बी काढू शकतो. तर ए स्क्वेअर अपॉन झेड स्क्वेअर जर केलं तर इथं ए स्क्वेअर इथं 1 राहिला, परंतु झेड स्क्वेअर तर इथं नव्हतं डिनॉमिनेटरला, म्हणून काय केलं, झेड स्क्वेअरनं मल्टिप्लाय केलं, झेड स्क्वेअरनं डिवाइड केलं. तर डिवाइड केलेला झेड स्क्वेअर बाहेर आहे ब्रॅकेटच्या, मल्टिप्लाय केलेला झेड स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आहे. मायनस ए स्क्वेअर वाय स्क्वेअर, डिनॉमिनेटरला जो झेड स्क्वेअर आहे तो तर बाहेर कॉमन मध्ये आला. दिस इम्प्लाइज पी इज इक्वल टू ए अपॉन झेड अंडर रूट मध्ये झेडचा वर्ग मायनस एचा वर्ग वायचा वर्ग. तर हे क्यू ची व्हॅल्यू आणि ही पी ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता पुटिंग दीज व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू इन इक्वेशन dz इज इक्वल टू पी डी एक्स प्लस क्यू डी वाय. dz इज इक्वल टू पी डी एक्स प्लस क्यू डी वाय. मग dz इज इक्वल टू पी ची व्हॅल्यू ए अपॉन झेड अंडर रूट मध्ये झेड स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर वाय स्क्वेअर इंटू डी एक्स प्लस क्यू ची व्हॅल्यू ए स्क्वेअर वाय अपॉन झेड डी वाय. आता काय करा, थ्रू आउट झेड न मल्टिप्लाय करा. झेड डी झेड विच इज इक्वल टू ए अंडर रूट झेड स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर वाय स्क्वेअर इंटू डी एक्स प्लस ए स्क्वेअर वाय डी वाय. आता काय करा, ही जे दुसरी टर्म आहे ना ते लेफ्टला आणा. झेड डी झेड मायनस ए चा वर्ग वाय डी वाय, आणि ही जे टर्म आहे ती डिनॉमिनेटरला न्या. डिनॉमिनेटरला अंडर रूट झेड स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर वाय स्क्वेअर, सो विच इज इक्वल टू व्हॉट हॅपन, व्हॉट रिमेनिंग इज हियर, ए डी एक्स इज ओनली रिमेनिंग. आता बारकाईनं बघा, हे जे डिनॉमिनेटरची टर्म आहे याची डेरिव्हेटिव्ह आपण न्यूमरेटरला आणलेली आहे. इथं आपल्याला कशाची गरज आहे, 2 ची गरज आहे, इथे पण 2 ची गरज आहे, म्हणून 1/2 2 न मल्टिप्लाय करा, 2 न डिवाइड करा. तर इथं येईल 2z dz मायनस ए स्क्वेअर 2y dy आणि अपॉन अंडर रूट झेड स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर वाय स्क्वेअर, आणि इथं राहील 1/2. आणि मित्र हो, मग हे जे आहे इथं जर तुम्ही t इज इक्वल टू झेड स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर वाय स्क्वेअर सबस्टिट्यूट केलं तर dt इज इक्वल टू येते 2z dx 2z dz मायनस ए स्क्वेअर 2y dy, आणि मग काय होईल dt अपॉन टी रेस टू 1/2. मग तो टी रेस टू 1/2 जर वर गेला तर टी रेस टू मायनस 1/2 dt. मग त्याचं इंटेग्रेशन केलं तर टी रेस टू 1/2 अपॉन 1/2 म्हणजे 2 अंडर रूट टी, म्हणजे याचं इंटेग्रेशन येते 2 टाइम्स अंडर रूट झेड स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर वाय स्क्वेअर, आणि तिकडे येईल ए एक्स आणि प्लस कॉन्स्टंट. हेन्स 1/2 2 न डिवाइड केलेला आहे आणि 2 न मल्टिप्लाय केलेला आहे. 2z dz मायनस 2a स्क्वेअर वाय dy होल डिवाइडेड बाय अंडर रूट झेड स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर वाय स्क्वेअर विच इज इक्वल टू a dx. पुट t इज इक्वल टू झेड स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर वाय स्क्वेअर dt इज इक्वल टू 2z dz मायनस ए स्क्वेअर इंटू 2y dy. हेन्स 1/2. आता हे बघा 2z dz मायनस 2a स्क्वेअर वाय dy म्हणजे dt अपॉन टी रेस टू 1/2 विच इज इक्वल टू a dx. या टी रेस टू 1/2 ला जर न्यूमरेटरला नेलं तर हेच 1/2 टी रेस टू मायनस 1/2 dt विच इज इक्वल टू a dx. इंटेग्रेटिंग कॉमा वी गेट 1/2 टी रेस टू 1/2 म्हणजे या मायनस 1/2 मध्ये प्लस 1 जर केलं तर टी रेस टू 1/2 अपॉन 1/2 विच इज इक्वल टू ax प्लस b. b इज द कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रेशन. मग हे 1/2 कॅन्सल येईल आणि टी ची किंमत काय आहे तर झेड स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये त्याला रेस टू 1/2 विच इज इक्वल टू ax प्लस b. स्क्वेअरिंग फ्रॉम बोथ साइड्स कॉमा वी गेट झेड स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर वाय स्क्वेअर विच इज इक्वल टू ax प्लस b त्याचा वर्ग अँड विच इज द रिक्वायर्ड सोल्युशन. मित्र हो, 2 एक्झाम्पल आपण सिस्टमॅटिक घेतलेला आहे. आता येणारी जी एक्झरसाइज आहे त्यामधील प्रत्येक एक्झाम्पल मी फक्त एक्सप्लेन करणार आहे, ते तुम्हालाच करायचं आहे. आणि या लेक्चरसाठी आपण इथेच थांबू. धन्यवाद.